हॅलो पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, तदनंतर एक सिंगल, टोटली धावफलकावरती 3 धाबा. साजबाज आणि ताज अशा 3 धाबा पाहायला मिळतात. इथे देखील आक्रमण डीप स्क्वेअर लेग. हा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. 4 रन चौकार. आक्रमणाला सुरुवात आणि स्पर्धेतील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये सागर मोरेच्या बॅटमधून वसूल होताना पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती नजर टाकूया. 7 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. उद्घाटनीय सामना कोण ठरणार पहिल्याच सामन्याचा विजेता यासाठी मात्र झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. डिक्लेरेशन झोनची शिकार चेंडू होतोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकूया. 8 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. दोनही संघ आपण पाहतोय बलाढ्य ताकदीचे आहेत. अगदी वडकी गावातील खेळाडू कित्येकदा एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना यांना आपण पाहिले, परंतु अक्षण पद्धतीने झालेली खेळाडूंची निवड आणि तदनंतर मात्र दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळतोय. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर हा देखील चेंडू सरळ जातोय. खिलाडी के मस्तक पे दस्तक और 4 रन चौकार. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मी पुनश्च एकदा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी, खास करून ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालाय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुढवे मॅडम, त्याचप्रमाणे एपीआय आदरणीय जाधव सर, पीएसआय देशमुख सर, पीएसआय नलावडे सर, पोलीस हवालदार नलावडे सर, सर्वच कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गाचं मी पालखी मैदान प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही उपस्थित झालात. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोडे मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती 13 धाबा. तर षटक क्रमांक 2 कित्येक वर्ष या नावाचा डंका आपण ऐकलाय. अगदी सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या गोलंदाजाचा डंका आपण ऐकत असतो, अर्थात सुनील चव्हाण गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. इथे पहिला चेंडू समोरच्या दिशेने हवाई फायर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. सागर मोरे नावाची तोप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. विनंती असेल विजय भाऊ गायकवाड युवा मंच टीम डाव्या आणि उजव्या बाजूला पेव्हिलियन आहे, कुणी जवळपास थांबू नका ही विनंती असेल. पुन्हा एकदा फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. फलंदाज सागर मोरे बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट. फार मोठा आनंद मात्र सुनील चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. ही विकेट किती महत्वाची होती ही ठाऊक असावं आणि तदनंतर जल्लोषमय वातावरण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विनंती करतोय विजय भाऊ गायकवाड युवा मंच टीम डाव्या आणि उजव्या बाजूला पेव्हिलियन आहे. शुभम सर आणि कंपनी विनंती असेल तुम्ही पलीकडच्या बाजूला जावं, ही वारंवार आयोजकांच्या वतीने सूचना आली जाते. आणि मान्यवर मंडळींना देखील विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जे मान्यवर आहेत विनंती असेल आपण खुर्च्यांवरती येऊन स्थानापन्न व्हावं. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. धावांसाठी धाबाधाव इथे देखील पाहायला मिळेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धाबा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे सरसावते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा आहेत. सुभाष गायकवाड आणि दुसऱ्या बाजूने प्राया कुदळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर बोरेच्या रूपाने पहिल्या क्रमांकाचा धक्का नक्कीच बसलाय. 23 धाबा धावफलकावरती आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
9+2 अर्थात 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि यानंतरचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाहीये. इथे जीवनदान म्हणावं लागेल. हे जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. सत्तावीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती नक्कीच लगावल्या गेल्यात. सुनील चव्हाण पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे पुढे सरसावत प्राया कुदळे ऑन फायर, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. छेदन षटकार. कित्येकदा या खेळाडूला खेळताना आपण पाहिले, कित्येक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती षटक संपलंय. तेहतीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपली आहेत. उर्वरित 2 षटकं अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू 2, त्यानंतर एक नो बॉल गेला, त्यानंतर एक सिंगल आणि षटकार, असं षटक संपलंय. थर्डमॅन मध्ये जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत, विनंती असेल आपण खाली स्थानापन्न व्हायचं. इथे आक्रमण झालंय, आक्रमण झालंय समोरच्या दिशेने, हवाई धडाका, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 39 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सुहास गायकवाड दुसऱ्या बाजूने, प्राया कुदळे, दोन्ही बाजूने आग लागली आहे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेच्या लगत, झेल टिपण्यासाठी प्रयत्न प्रयास पाहायला मिळतोय आणि झेल मात्र तिथे यशस्वीरित्या टिपलाय. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज होईल बाद. विकेट. सर एक मिनिट सर, तिसरे पंच विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तिसरे पंच. तिसरे पंच आणि ऑलफील्ड पंच त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय अगदी काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल.
सर काय निर्णय? षटकार आहे आणि खरं तर 12 मॅनचा प्रामाणिकपणा इथे पाहायला मिळाला. पप्पू चौधरी सर आहेत, हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघाचे 12 मॅन, आणि त्यांच्या माध्यमातून देखील निर्णय त्या ठिकाणी कळवला गेला. इथे देखील आक्रमण लागोपाठचा दुसरा सुहास गायकवाड, षटकार 6 रन. लागोपाठचा तिसराही आलाय आणि स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू आहे सुहास गायकवाड. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात षटकार हॅट्रिकचं आपण स्वागत करूया. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण अलॉंग दी कार्पेट फाटका नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बारेच्या बेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा, 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 53 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार गोलंदाजीच्या माध्यमातून हा चेंडू इथे सुरेख टप्पा खाल्यानंतर थोडासा उंची घेणारा, उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला आणि पुनश्च एकदा डॉट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून होतीये. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच फार मोठं आक्रमण ओमकार वरती होताना पाहायला मिळालं होतं, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू अतिशय लाजवाब आहेत. इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. चेंडू अडवला जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होतीये. 2 धाबा आणि ह्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जातंय. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. धावफलकावरती 55 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला जी प्रेक्षकांची गर्दी आहे, विनंती असेल आपण जाग्यावरती स्थानापन्न व्हावं. कोणी बाउंड्री लाईनच्या जवळपास उभं राहू नका, ही मनापासूनची विनंती आहे. यानंतर झुंजार फायटर्स विरोधामध्ये अमोलदादा गायकवाड युवा मंच, या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहिजे. दोन्ही टीमचे कॅप्टन सुरुवातीला प्लेइंग 11 द्या, त्यानंतर आपण टॉस संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 57 धावा धावफलकावरती आहे. ओम झेंडे गोलंदाजीच्या माध्यमातून. युवा सितारा. इथे आक्रमण ओम वरती देखील होत आहे. हा देखील चेंडू प्रया कुदळेच्या बॅट मधून सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने 63 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहूया. उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा आला जाईल. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. उंचीचा पुरेपूर फायदा नक्कीच क्षेत्ररक्षक करतायत. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 66 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण पाया कुदळे. लांब 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 लचक. षटकार. 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 72 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे प्रयाग पाहत आहेत आणि इथे आक्रमणाला देखील सुरुवात आहे. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे पंचांकडे दात तर बागितली आहे. अपील फेटायला जाईल. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 73 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. यानंतरचे दोन्ही टीम्स कॅप्टन सुरुवातीला प्लेइंग 11 द्या, त्यानंतर लगेच टॉस आपण संपन्न करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. याची नोंद घ्या. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे आणि धावची स्वरूपात फलंदाज देखील बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट आली आहे. धावा बनवल्या गेल्या 73. विजयासाठी 74 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 74 धावा विजयाचं समीकरण. यानंतरचे बोथ कॅप्टन संपर्क करा. झुंजार फायटर्स आणि अमोलदादा गायकवाड युवा मंच.
संघनायक सुरुवातीला प्लेइंग 11 कंपल्सरी द्यायची आणि त्यानंतरच टॉस संपन्न होणार आहे, याची नोंद घ्या. आता एका बाजूने मी विनंती करेल विजय भाऊ गायकवाड युवा मंच टीम, आपण लगेच क्षेत्ररक्षण साजवा. दुसऱ्या बाजूने हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 24 चेंडू 74 विजयाचं समीकरण आपल्याला पाहायचंय. चला, यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहा विनंती आहे. पालखी मैदान प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन वडकीनाला हिरोज, गायदरा कॅपिटल आणि अखिल वडकी गाव यांच्या आयोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा 5 दिवसीय क्रिकेटची पंढरी या मैदानावरती साकारली जाते. प्रथम क्रमांक 33,333 आदरणीय अनिल काका गायकवाड, निलेश शेठ आंबेकर, सचिन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 22,222 संतोष शेठ साबळे, गणेश शेठ आंबेकर, माऊली शेठ चौगुले यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांक 11,111 सुनील शेठ गायकवाड, मयूर शेठ मोडक, अशोक शेठ मोडक यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. तर चतुर्थ क्रमांक 5,555 गणेशजी शेवाळे यांच्या माध्यमातून पारितोषिक पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने यूट्यूब सौजन्य पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड, संदीप शेठ मोडक, हरिश्चंद्रजी साबळे यांच्या माध्यमातून लाभले. मॅन ऑफ द मॅच संतोषजी चव्हाण यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्याचप्रमाणे मेडल सौजन्य आदरणीय गणेश सोनू मोडक यांच्या माध्यमातून लाभले. अंपायर सौजन्य राजेंद्र आंबेकर, चंद्रकांत नाना साबळे, कॉमेंटेटर सौजन्य नितीन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. पाणी सौजन्य रोहितजी मोडक, बॉल सौजन्य सुमित भैया गायकवाड, सूरजजी गायकवाड यांच्या माध्यमातून लाभले. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी अजितजी साबळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. स्टंप स्पीड मशीन सौजन्य अनिलजी मोडक, अक्षयजी मोडक यांच्या माध्यमातून आहे. ट्रॉफी सौजन्य अमित भाऊ मोडक, विशाल शेठ मोडक यांच्या माध्यमातून लाभलेलं पाहायला मिळेल. सर्व दानशूर दातृदात्यांचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. तब्बल 10 संघ मालकांनी संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने घेतले. त्यामध्ये अनिल काका गायकवाड युवा मंच संघाचे संघ मालक आहेत. शिवतांडव वॉरियर संघाचे संघ मालक किरण शेठ पवार, अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघाचे संघ मालक आहेत. अमोलदादा गायकवाड युवा मंच संघाचे संघ मालक आहेत. सागरजी मोडक झुंजार फायटर्स संघाचे संघ मालक आहेत. शरद शेठ मोडक चक्रधर फायटर्स संघाचे संघ मालक आहेत. पहिलवान हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघाचे संघ मालक आहेत. प्रतीकदादा कुंजीर युवा मंच संघाचे संघ मालक. अनिलजी मोडक, अनिलदादा मोडक 11 संघाचे संघ मालक आहेत. तर विजय भाऊ गायकवाड युवा मंच संघाचे संघ मालक, सर्व संघ मालकांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं होताना पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी चव्हाण, प्रणवजी निगडे, आनंदजी ढवळे, धनराजजी साठे, सुमितजी शिंदे, सार्थकजी आंबेकर, अर्थात वडकीनाला हिरोज, गायदरा कॅपिटल, अखिल वडकी गाव यांच्या आयोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने ओमकार माने तर दुसऱ्या बाजूने ओमकार शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर षटक क्रमांक पहिलं फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो शुभम मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतोय.
24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 74 धाबा. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमोरे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आहेत. ओमकार बाने पहिल्या चेंडूवरती तंत्रशुद्ध खेळीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळालं. 2 धावा अवघ्या पहिल्या चेंडूवरती खर्च होताना पाहायला मिळतील. 2 धावा संख्येच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. अडबॅटने इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बनमोर सिंगल. धावफलक 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. अगदी विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघ प्रथमता फलंदाजी करत असताना 2 चेंडूमध्ये 3च धावा होत्या. इथे देखील चांगली सुरुवात करतायत. आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे नो चान्स. झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. विकेट. ओमकार शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. समोरच्या दिशेने आक्रमण आणि हा देखील चेंडू आल्या सरचे आक्रमण होत आहे. 4 धाब्यांसाठी सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चौकार. टॉस करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत नाना साबळे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभास्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या नंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. शुभम सज्ज होत आहेत. पुन्हा एक 10 चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जात आहे. अपील उचलून धरलंय. चला तिसरे पंच. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत नाणेफेक आपण करतो या नंतरच्या मॅचची. झुंजार फायटर्स विरोधामध्ये अमोलदादा गायकवाड युवा मंच यानंतरची होणारी मॅच. आदरणीय पहिलवान चंद्रकांत नाना साबळे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक या नंतरच्या मॅचची आपण करतोय. तिसरे पंच झाला. झुंजार फायटर संघाने टॉस विन केलाय. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघाला कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. फलंदाजी करणारा संघाचा 12 मॅन नाहीये. ओमकार शिंदे
अतिरिक्त खेळाडू पाठवा. समोरच्या दिशेने आक्रमण आल्या सरचे आक्रमण इथे देखील होतंय. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. झुंजार फायटर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 13 धाबा आहेत धावफलकावरती. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित शिंदे सज्ज होताना पाहायला मिळेल. प्रथमतःच वडकी गावामध्ये एक जबरदस्त आयोजन, ऑक्शन प्रीमियर लीग, ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर मात्र बाणाची स्पर्धा या मैदानावरती नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. सुमित अचिनवाडा बॅटने ओमकार बाने ऑन स्ट्राईक सलामीला आलेत. साजेचा खेळ करावा लागेल. क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. 2 धावा येतील. झुंजार फायटर्स संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. माफ करा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे झुंजार फायटर्स संघाचा. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आक्रमण. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया उजव्या स्टिकच्या खूप दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 22 धावा. इथे देखील अगदी आपण पाहूया पुढे सरसावं चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय अगदी काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल.
नॉट आउट. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सुमित. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला जाईल. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण आडव्या बॅटने ओमकारच्या बॅटमधून हवाई धडाका तर आहे. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 29 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 45 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया पुरेश एकदा उजव्या एसटीच्या खूप दूरवरती पाहायला मिळतोय. थोडंसं लांबलेलं षटक म्हणावं लागेल सुमित यांचं. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. 30 धावसंख्येवरती धावफलक थांबवलंय. आडा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. शुभम चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. दोन षटकं संपली. 31 धावा. न्यू बॅटर कुणाल साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. सागर मोरे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून प्रचंड मोठा अनुभव आहे. परंतु बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो. ओमकार माने स्ट्राईकच्या दिशेने. इथे फटका फसला होता. संधी होती आणि दुसऱ्या बाजूने धावची स्वरूपात कुणालला परतवण्यामध्ये यश. शून्यावरती कुणाल बाद होत आहेत. थोडीशी नाराजी नक्कीच पाहायला मिळाली. परंतु एका धाबेसाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं होतं. कॉल रिकॉल मध्ये बिघाड. नाराज असतील थोडेसे ओमकार वरती कुणाल. परंतु आम्ही सातत्याने सांगत असतो आयुष्यामध्ये व्हायचं नाही कधीच कोणावरती नाराज. आयुष्यामध्ये व्हायचं नाही कधीच कुणावरती नाराज. कारण आपल्या पाठीशी सदैव उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. न्यू बॅटर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. राहुल मोडक
न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारचं कामकाज केलं जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. एकतीस धाबा आहेत ज्या स्थिर पाहायला मिळतील. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, 3 तार त्रिफळा, फलंदाज होतोय बाद. राहुलला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल सागर मोरे यांची, कमालीची गोलंदाजी. आणि त्यानंतर वारंवार धक्के बात संघाला बसताना पाहायला मिळत आहेत. ओम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. प्रायक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. फेकी सुरेख, तोपर्यंत एकच धाव, एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 32 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण झालंय ओमकारच्या बॅट मधून. नो चान्स. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. चेरान षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी नजर टाकूया. 38 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सात चेंडू आणि विजयासाठी 36 धावींची गरज. तोडा फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं तत्व आता मैदानाच्या आतमध्ये अवलंबावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. हा चेंडू इथे समजू शकत नाही. अगदी गुडले स्पॉट वरती चेंडू पाडला, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 38 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावींची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सुमित गायकवाड 6 चेंडू 36. इथे इतिहास रचावा लागेल. समोरच्या दिशेने पहिला चेंडू उंच भरारी घेताना पाहायला मिळतोय, परंतु त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल. शेवटचे 5 चेंडू आणि 35 धावा. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण अफलातून आहे. अफलातून क्षेत्ररक्षण बॅकअपचं काम होतंय. तोपर्यंत एका सिंगलने समाधान. 4 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. 1 मोर सिंगल. 3 चेंडू 33 धावा. विजयाचं समीकरण. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. सुमित अफलातून गोलंदाजी साकारतायत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. 4थ्या चेंडूवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू 33. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. इथे देखील बॅकफुटवरती सरकत दिशा देण्याचं काम जरूर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू. इथे आक्रमण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे, परंतु या सामन्यावरती विजय ज्या संघाच्या नावामध्येच विजय आहे, अर्थात विजय भाऊ गायकवाड युवा मंच संघाने नक्कीच हा सामना विजय केलाय. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतर मी विनंती करेल झुंजार फायटर्स टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी पाठवा. तर दुसऱ्या बाजूने अमोलदादा गायकवाड युवा मंच. एका बाजूने झुंजार फायटर्स संघ क्षेत्ररक्षण सजवेल, तर दुसऱ्या बाजूने अमोलदादा गायकवाड युवा मंच संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. थर्ड अंपायर स्वप्नील झेंडे सर, आपणास विनंती आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या.